या युनिव्हर्सचे नियम म्हणजे पहिला नियम सांगितला बॅलन्स, दुसरा नियम सांगितला लॉ ऑफ अट्रॅक्शन, तिसरा नियम सांगितला परिवर्तन आणि चौथा नियम सांगितला कर्तव्य म्हणजे कर्म. कर्म केल्याशिवाय तुमची सुटका नाहीच आहे. फक्त नीतीने करायचे की धर्माने करायचे. नीती आणि धर्माने जर तुम्ही कर्म केले, स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे जर सतत चालत राहिलात, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की सरळ रेषेत चालत राहा, रस्ता होईल आपोआप खुला. असं गुरुच्या भक्तीत भगवंताला समर्पित होऊन जर तुम्ही आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, तर आपोआपच त्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या धारेशी तुमची राधा एक होते आणि तुमची ऊर्जा आणि भगवंताची, परमात्म्याची, या युनिव्हर्सलची एनर्जी वेगळी नाही. ती ब्रह्मांडीय ऊर्जा, तिचा एक छोटासा अंश म्हणजे ही चितशक्ती, आणि या चितशक्तीचा एक छोटासा अंश म्हणजे तुमच्या शरीरात कार्य करणारी ही प्राणशक्ती. आणि ही प्राणशक्ती त्या चितशक्तीपेक्षा वेगळी नाही. हे समजून घेणं, या सर्व ऊर्जांची स्वतःला बॅलन्स करणं, हेच तर आपल्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे आपोआप होतं सद्गुरूच्या आशीर्वादाने. फक्त तुमचा पुरुषार्थ आणि सद्गुरूचा आशीर्वाद एक झाला पाहिजे, तर आपोआपच अशक्य ही शक्य करतील स्वामी. गुरुच्या चरणांवर विश्वास ठेवून, सद्गुरूच्या चरणांवर विश्वास ठेवून सद्गुरूला समर्पित आयुष्य जगणं, हेच तर परमार्थाचं श्रेष्ठत्व आहे, परमार्थाचं फलित आहे. पण हे एकाएकी सहजपणे शक्य होत नाही, कारण आपल्यातला अहंकार, मी करतोय तन मन धन जो कुछ है सब तेरा, असं मी का म्हणू? हा जो अहंकार आहे, हा जो मीपणा आहे, हा आपल्याला त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी एक होऊ देत नाही. आणि तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली, अखंड नामस्मरण केलं, तर तुम्ही सहजच तुमची प्राणशक्ती त्या चितशक्तीशी आणि त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी एक होऊन जाते. आणि आपोआपच तुम्ही हे चारही युनिव्हर्सल नियम फॉलो करतात. आणि मग तुमच्या भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी, मानसिक जीवनात तुम्हाला शांतता आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद प्राप्त होतो. हे सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं, माझ्या सद्गुरूची कृपा तुमच्यावर नित्य बरसत राहावी आणि तुम्ही तुमच्या जीवनाचं इप्सित साध्य करावं, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.